जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे निजाणी त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम रविती देवी कुबेरही तैसेचे करीती वेदांत शास्त्राची सर्व इमारत ही जगत आद्यस्थ ठरण्यावर अवलंबून आहे. तेव्हा पूर्व पक्षाच्या दृष्टीनं जर पहिल्यांदा जगत आद्यस्थच ठरलं नाही किंवा ते सत्य ठरलं तर याचाच अर्थ सत्य पदार्थाची निवृत्ती ही ज्ञानाने होत नाही, ती क्रियेने होते, म्हणजे कर्माने मोक्ष होतो असं सिद्ध करता येईल. तर अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झाल्याने त्या ठिकाणी मोक्ष होणार नाही अशा प्रकारची त्याची दृढ समजूत असल्यामुळं त्यांनी पहिल्यांदा हे जगत आद्यस्थ आहे, जगत हे आहे कार्याध्यास आणि त्याचं कारण आहे अज्ञान, ते आहे कारणाध्यास. तेव्हा पहिल्यांदा जे संपूर्ण विश्वातील प्राणीमात्रांना जो दुःखाचा भोग होतो किंवा सुखदुःखाचा भोग होतो याला खरं कारण आहे कार्याध्यास. कारण कार्याध्यास हा साक्षात दुःखाला हेतू आहे, कारणाध्यास साक्षात दुःखाला हेतू नाही. म्हणून पहिल्यांदा कार्याध्यासच मिथ्या आहे असं तो सांगतो. जर कार्य आध्यस्थ असेल तर ते अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होईल. परंतु या ठिकाणी कार्याचा अध्यास होण्यासाठी कार्याध्यासाची सामुग्री पाहिजे. सामुग्री म्हणजे अनेक कारणांचा समुदाय. त्यापैकी तो म्हणतो की अध्यास होण्यासाठी म्हणजे कार्याध्यास होण्यासाठी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार प्रमाता प्रमाण आणि प्रमेय या ठिकाणी दोष लागतात. प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी किंवा प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी दोष लागतात आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य हा दोष लागतो. यापैकी कशाचीही सिद्धी होत नाही. कारण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणावं तर तुमच्या दृष्टीनं ब्रह्माहून कोणीच सत्य नाही. असा पदार्थ सत्य पदार्थाचा पासून जो सत्य पदार्थाच्या ज्ञाना पासून उत्पन्न होणारा जो संस्कार तो सिद्ध होत नाही. आणि सर्व लोकांना जगताचा अध्यास होत असताना प्रमाता प्रमाण किंवा प्रमेय यांच्या ठिकाणी दोषाचीही सिद्धी होत नाही, अर्थात कार्याध्यासाची सिद्धी होत नाही. मग कार्य आद्यस्थ नाही, कार्याध्यासाची सिद्धी होत नाही म्हणजे कार्य आद्यस्थ ठरत नाही. म्हणजेच कार्य काय आहे? सत्य आहे. आणि सत्य असणाऱ्या कार्याची अज्ञानाने निवृत्ती होणार नाही. आणि तुमचा ग्रंथ तर काय सांगतो की अधिष्ठान ज्ञानाने कार्याध्यासाची निवृत्ती होते असं तुम्हाला म्हणता येणार नाही. असं आत्तापर्यंत झालं. ठीक आहे ना. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की या ठिकाणी कारणाध्यास म्हणजे कारण अध्यस्त आहे हे सिद्ध होणार नाही. कसं ते आता सांगणार आहेत पुढं. आता ज्याप्रमाणे सर्पाध्यास होण्यास अधिष्ठान रज्जूचे अज्ञान असते आणि त्या अज्ञानाचे कार्य सर्प होतो, त्याचप्रमाणे आत्म्यावर बंधाचा अध्यास होण्यास आत्मस्वरूपाचे अज्ञान असले पाहिजे, म्हणजे त्या अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंधाचा अध्यास घडेल. आता तो म्हणतो सर्पाचा जर अध्यास व्हायचा असेल तर अधिष्ठान रज्जूचं आपल्याला अज्ञान पाहिजे. आणि मग पुन्हा जर सर्पाचा अध्यास व्हायचा असेल तर अधिष्ठान जे रज्जू त्याचं अज्ञान पाहिजे. मग त्या अज्ञानाचं कार्य कोण आहे? सर्प. बरोबर. अज्ञानाचं कार्य सर्प होईल. आणि त्याचप्रमाणे आत्म्यावर जर अनात्म्याचा किंवा अहंकारादी अनात्म पदार्थाचा बंध व्हायचा असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान पाहिजे. मग त्या अज्ञानाचं कार्य जगत आहे असं तुम्हाला सिद्ध करता येईल. म्हणजे किंवा अज्ञानाचा काय होईल? त्याच्यावर अध्यास होईल. आत्मस्वरूपावर अज्ञानाचा अध्यास होईल आणि मग त्या अज्ञानाचं कार्य जगत हे तुम्हाला अध्यस्त ठरेल. त्या अज्ञानाचाच परिणाम म्हणजे हे जगत आहे असं तुम्हाला सिद्ध करता येईल. यात अधिष्ठानाचे अज्ञान हे कारण असून तेही अध्यस्त आहे
म्हणून त्यास कारणाध्यास म्हणतात. आता तुम्ही काय म्हणतात, या सर्वाला कारण काय आहे? आपण परवाच पाहिलं, सर्व दुःखाचं अधिष्ठान कोण आहे? शरीर. आणि त्याला मूळ कारण कोण आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान हे त्याचं मूळ कारण आहे. म्हणून ते अज्ञान, आणि ते अज्ञान सुद्धा आत्म्यावर काय आहे? आध्यस्थ आहे. जर कार्य आध्यस्थ ठरलं तर कारणाचेच गुण कशामध्ये येतात? कार्यामध्ये येतात. कारण गुण हा कार्यगुणी संक्रामंती. आता कार्य कसं ठरलं? आध्यस्थ. तर कारणही आध्यस्थ हे आम्ही कबूल करू, पण आता आम्ही आतापर्यंत कार्यच आध्यस्थ नाही असं ठरल्यामुळं त्याचं कारणसुद्धा आध्यस्थ नाही. म्हणजे त्या अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंधाचा अध्यास घडेल. यात अधिष्ठानाचे अज्ञान हे कारण असून तेही अध्यस्थ आहे. कशाला? कार्याध्यास होण्यासाठी तुम्हाला अधिष्ठानाचं अज्ञान पाहिजे. ही गोष्ट जर निश्चित झाली तर मग त्या अज्ञानाचा कार्य जगत होईल आणि कार्याध्यासाची देखील सिद्धी होईल. अधिष्ठानाचे अज्ञान हे कारण असून तेही अध्यस्थ आहे, म्हणून त्यास कारणाध्यास म्हणतात. आणि त्या अध्यस्थ अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंध आहे, त्यास कार्याध्यास म्हणतात. अध्यस्थ असणाऱ्या अज्ञानाचं कार्य म्हणजे अहंकारादी अनात्म पदार्थापासून होणारा बंध. जर कारण अध्यस्थ असेल तर कार्यही अध्यस्थ होईल. कार्य अध्यस्थ ठरलं तरी सुद्धा कारण अध्यासिक आहे असं, किंवा कार्याध्यास होतो असं कबूल केलं की कारणाध्यासही कबूल करावा लागेल. आणि कारणाध्यास होत नाही असं जर, म्हणजे कारण अध्यस्थ नाही असं ठरलं, म्हणजे कारण सत्य आहे असं ठरलं तर कार्यही अर्थातच सत्य ठरेल. कार्याध्यासाला काय सामुग्री लागते व त्या सामुग्रीचे बंधाच्या अध्यासाविषयी अभाव कसा आहे हे वर सांगितलेच आहे. आतापर्यंत आम्ही हे सिद्ध केलं की कार्याध्यासाची सामुग्री काय आहे, तर दोन मुख्य सामुग्री आहे त्याच्या ठिकाणी. कोणती? की सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय याविषयी असणारे दोष. परंतु हे कार्याध्यासाची सामुग्री या ठिकाणी तुम्ही सांगता अहंकारादी बंध हा आत्म्यावर अध्यस्थ आहे आणि तो कार्याध्यास आहे, हे म्हणणं कसं सिद्ध होत नाही याचा आतापर्यंत आपण कार्याध्यासाचा असंभव या परिच्छेदामध्ये विचार केला. आता कार्याध्यासाचे कारण जे आत्मस्वरूपाचे अज्ञान ते आत्म्याच्या ठिकाणी कसे संभवनीय नाही हे दाखवतो. आता कार्याध्यासाचा असंभव हे सिद्ध केलं. आता त्या कार्याध्यासाचं कारण असणारं जे कारण किंवा कार्याध्यासाचं कारण असणारं जे आत्मस्वरूपाचं अज्ञान तेही आत्म्यावर अध्यस्थ कसं नाही हे आता आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. म्हणजे कार्याध्यासाचा जसा असंभव आहे, त्यांनी एक सांगितलं कार्याध्यासाचा असंभव सिद्ध करण्यापुरताच हा विषय चाललाय. त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचं कार्य काय आहे, बरोबर, हे आम्हाला सांगायचं नाही. त्याचं फक्त त्याचं काय सांगायचं, आम्हाला संभवनीय कसं आहे एवढंच सांगायचं. आत्मस्वरूपाचे अज्ञान ते आत्म्याच्या ठिकाणी कसे संभवनीय नाही हे दाखवतो. बघा आता 8वा परिच्छेद आहे कारणाध्यासाचा असंभव. हे बोलतोय कोण? पूर्वपक्ष बोलतोय. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्तीचे सामान्य ज्ञान असून विशेष स्वरूपाचे अज्ञान असले पाहिजे. आता तुमचा वेदांतामधला नेहमी दृष्टांत आहे अध्यास सांगण्यासाठी एक शुक्ती आणि रजत. शुक्ती म्हणजे शिंपलं, वाळवंटात पडलेली ती शिंप, आणि त्याच्यावर रजत म्हणजे चांदीचा अध्यास होतो. किंवा रज्जू सर्प, रज्जू म्हणजे दोरी आणि त्याच्यावर सर्पाचा अध्यास होतो. हे वेदांतामध्ये नेहमी रज्जू सर्प आणि शुक्ती रजताचे दृष्टांत दिले जातात. त्याच्यामध्ये जेव्हा रज्जूवर सर्पाचा किंवा शुक्तीवर रजताचा भ्रम होतो तेव्हा त्याची संगती काय सांगतो आपण? केवळ जर रज्जूचं ज्ञान असेल तर सर्पाचा भ्रम होईल का? रज्जूचं परिपूर्ण अज्ञान असेल तरी भ्रम होईल का? उलट तुडवून जाईल, त्याला तुडवून जाईल. परंतु होतो खरा, सर्पाचा भ्रम तर होतो खरा. त्याचं कारणाचा जर विचार केला, पुढे ख्यातिवाद येणार आहे 4थ्या तरंगात, आता येणारच आहे लवकर, तर त्याच्यामध्ये त्याचं अधिक स्पष्टीकरण होईल. परंतु आपण सामान्यपणे मंगलाचरणामध्ये चिंतन केलेलं आहे. रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेला आपल्याला हा सर्प आहे असं म्हणतो, आणि ज्यावेळेला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला काय म्हणतो? ही रज्जू आहे किंवा ही दोरी आहे असं म्हणतो. त्याच्यापैकी इदमावून
जो आहे तो दोन्हीकडे समान आहे की नाही, त्याला काय म्हणतात सामान्य अंश. दोन्हीकडे आहे की नाही, जेव्हा भ्रम होतो तेव्हाही इदम अंश आहेच, हा आहे की नाही, हा सर्प. आणि जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं तेव्हाही इदम अंश आहेत, ही रज्जू. असं दोन्हीकडे इदम अंश समान आहे, त्यालाच म्हणतात सामान्य, रज्जूच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान. म्हणजे दोन्हीकडे असणाऱ्या दोन्हीकडं अनुस्यूत असणारा जो एक अंश आहे इदम अंश, त्या इदम अंशाचं आपल्याला ज्ञान होतं. परंतु ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा सर्पाचं होत नाही, सर्पाचं होतं तेव्हा रज्जूचं होत नाही. तो अंश वेगवेगळा की नाही, पृथक आहे. तो अंश काय आहे, एकमेकापासून पृथक आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला जेव्हा रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो तेव्हा इथं काहीच ज्ञान नसतं का, ज्ञान असतं, ज्ञान असतं. पण कोणत्या अंशाचं असतं, सामान्य अंशाचं ज्ञान असतं. आणि हा रज्जूच आहे हे विशेष ज्ञान आहे की नाही. पण त्या रज्जूच्या विशेष अंशाचं काय असतं, अज्ञान. सामान्य स्वरूपाचं, अधिष्ठानाच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, यामध्ये रज्जूवर सर्पाचा किंवा शुक्तीवर रजताचा भ्रम होतो. ठीक आहे ना. सामान्य स्वरूपाचं ज्ञान कोणाचं, अधिष्ठानाच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, ह्याच्यामुळं आपल्याला भ्रम होतो. स्पष्ट प्रकाशात रज्जू असेल किंवा निबिड अंधकारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. स्पष्ट प्रकाश असेल तरी सर्पाचा भ्रम होत नाही. आणि गडद किंवा निबिड अंधकार असेल, घनदाट अंधकार असेल तरीही रज्जूवर सर्पाचा भ्रम होत नाही. मंद अंधकारातच रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. मंद अंधकारात हा काहीतरी लांबट पदार्थ आहे असे प्रथम रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान असेल आणि ही रज्जू आहे असे विशेष ज्ञान नसेल तर अध्यास होईल. आता मंद अंधकार असेल तर रज्जूवर इथं काहीतरी लांबट पडलेलं आहे एवढ्या अंशात ज्ञान असतं, पण ही रज्जूच आहे असे त्याचं विशेष स्वरूपाचं ज्ञान नसतं. त्याच वेळेला म्हणजे जर सामान्य ज्ञान, अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, यामध्ये भ्रम होतो. भ्रम कधी होतो, अधिष्ठानाचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असेल तर भ्रम होतो. आणि जर अधिष्ठानाच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आपलं अधिष्ठानाच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान नसेल तर भ्रम होत नाही. त्याप्रमाणे आत्म्याचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असेल तर बंधाचा अध्यास होणे संभवनीय आहे. आता इकडे आत्म्याच्या बाबतीत काय करावं लागेल, अधिष्ठान आत्म्याचं जर सामान्य स्वरूपाचं ज्ञान असेल आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असेल तर आपल्याला काय होईल, अहंकारादी अनात्म पदार्थांचा बंध होईल, नाहीतर होणार नाही. पण वेदांत मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवतच नाही. कारण आत्मा ज्ञानरूप म्हणजे प्रकाशरूप आहे आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंधकार रूप आहे, म्हणून त्यांचा परस्पर विरोध आहे. जर आत्म्याचं सामान्य ज्ञान असेल आणि त्याच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान असेल तर बंधाचा अध्यास होईल. पण या ठिकाणी आत्म्याचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं काय, पुन्हा अज्ञान. पण आत्मा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे, त्याच्या ठिकाणी अज्ञान राहीलच कसं. तुम्ही तर भ्रम होण्यासाठी काय पाहिजे, आत्म्याच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान पाहिजे, म्हणजे अज्ञान पाहिजे. पण अज्ञान आहे तमरूप किंवा अंधकारमय आणि आत्मा काय आहे, हा स्वयंप्रकाशाची खाणी आहे. मग त्याच्यावर अज्ञानाचा भास होईल का, कारण ते दोन परस्पर विरोधी पदार्थ आहे. ते एका अधिकरणात एकाच आत्म्याच्या ठिकाणी त्यात सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, त्या ज्ञान आणि अज्ञानाचा परस्पर अत्यंत विरोध आहे. आत्मा आहे स्वयंप्रकाश आणि अज्ञान आहे अंधकार रूप किंवा तमो रूप. मग त्यात त्यांचा परस्पर विरोध असल्यामुळं सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी अंधकार कधी राहील का, तसं स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान कधी राहणं शक्य आहे का. बरं, तुम्हाला जर भ्रम व्हायचा असेल तर अज्ञान पाहिजे. कोणतं अज्ञान पाहिजे, विशेष स्वरूपाचं अज्ञान पाहिजे. अज्ञानाची सिद्धी होत नाही. हा, अज्ञान तम मिळणी, आत्मा तव स्वप्रकाश, अज्ञान तव तम मिळणी. अज्ञान कशाला म्हणतात, सगळा तम किंवा अंधकार घनीभूत झाला, एकत्र आला म्हणजे घनीभूत झाला, त्याला अज्ञान म्हणतात. आणि आत्मा स्वप्रकाशाची खाणी. आत्मा तर काय आहे, स्वयंप्रकाश. या ठिकाणी सगळी होईल का. आता
आता दोन्ही मिळून एकीकायची. आता दोन्ही मिळून एक होतील का कधी? म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान हे राहील कसं? बघा माऊलींनी कसे पूर्वपक्ष केलाय की नाही यासाठी. म्हणून त्यांनी सांगितलं की हे दोन्ही एकत्र राहणं शक्य नाही. आत्मा ज्ञानरूप म्हणजे प्रकाशरूप आहे आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंधकार रूप आहे, म्हणून त्यांचा परस्पर विरोध आहे. अशा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणावे तर आत्मा निर्विशेष म्हणजे सामान्य विशेष भावरहित आहे या वेदांत सिद्धांताची हानी करणे होय. आता एकतर स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहणं शक्यच नाही. आता तुम्ही त्यांनी काय केलं, वेदांताचे जे शेवटले सिद्धांत आहे ना ते सिद्धांत पकडलेत आणि त्या सिद्धांताशी त्यांच्या म्हणण्याचा कसा विरोध येतो. आणि त्यांचे सिद्धांत असं जर मानलं की सामान्य स्वरूपाचं अज्ञान आणि विशेष स्वरूपाचं आपलं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान कोणाचं? आत्म्याचं. असं असलं तर मनुष्याला काय होतं, अहंकारादी अनात्म पदार्थांचा बंधाचा अध्यास घडतो. असं जर म्हणायला गेलं तर त्यांचा एक सिद्धांत वेदांताचा आत्मा सामान्य एका विशेष आहे असं जर विचारलं काय सामान्य कशाला म्हणतात? चांगलं लक्षात ठेवा, एकच एवढंच एक वेदांतामध्ये विशेषाच्या सामान्याच्या वेगवेगळे लक्षणं केलेली आहेत, परंतु इथं आपल्याला नेहमीच उपयोगी पडणारं सामान्यपणे लक्षण लक्षात ठेवायचं. कोणतं? सामान्यम एकत्वकरम. हे वैशेषिक दर्शनामधलं आहे पण हे सगळ्या ठिकाणी उपयोगी येतं. सामान्यम एकत्वकरम विशेषस्तु पृथक्त्वकृत. सामान्य कसं म्हणतात? एकत्वकरम, सगळ्यामध्ये एकत्व सांगतं म्हणजे सगळ्यामध्ये जे असतं अनुश्युत असतं त्याला काय म्हणतात? सामान्य. आहे की नाही? गोत्व ही जाती आहे आणि गाय वेगवेगळ्या व्यक्ती, गोय व्यक्ती आहे आणि गाय काय आहे? जाती आहे. पण ते गोत्व ही जाती आहे आणि गोय ही काय आहे? व्यक्ती आहे. तर गोत्व काळ्या गायीमध्ये राहतं का श्वेतवर्णाच्या गायीमध्ये राहतं? सगळ्या ठिकाणी. म्हणून ते गोत्व कसं आहे? जाती काय आहे? सामान्य. म्हणून त्यांनी जातीची व्याख्या करताना लिहिलं काय? एकम. ती एकच असते. गोत्व कोणत्या गायीमध्ये आहे? एकम. पुन्हा नित्यम. नित्य राहतं की नाही? एक गाय जरी मेली तर गोत्व जाते का? दुसऱ्या गायीमध्ये गोत्व आहेच आहे. एकम, नित्यम आणि सामान्यम. सामान्य म्हणजे सगळ्यांच्या मध्ये आणि अनेकानुगतम. जरी व्यक्ती अनेक असल्या तर त्याच्यामध्ये अनुगत असणारं त्याला सामान्यम जातीही असं म्हणतात. त्याप्रमाणे एकम, नित्यम, अनेकानुगतम, सामान्यम, जातीही त्याला काय म्हणतात? जाती. तसा परमात्मा जो आहे तो सर्वांच्या मध्ये अनुश्युत आहे त्याला म्हणतात सामान्यम. सामान्यम एकत्वकरम आणि विशेषस्तु पृथक्त्वकृत. आणि त्या ठिकाणी असा एक धर्म का पृथक्त्वकृत, जसं पाणी आणि दूध यांचं काय केलं जातं? विश्लेषण किंवा पृथक्करण केलं जातं, तसा दोघांच्या मध्ये पृथक्करण करणारा जो धर्म, बरोबर ना, त्याला काय म्हणतात? विशेष असं म्हणतात. बरोबर ना? म्हणजे सामान्य आणि विशेष. आत्मेच्या ठिकाणी सामान्य म्हणजे आत्मा सर्वांमध्ये समान आहे, विशेष म्हणजे इतरांपासून पृथक किंवा व्यावृत्त करणारा जो धर्म त्याला काय म्हणतात? विशेष. आता जर आत्मा आपलं जे काही संस्कार आहेत आतापर्यंत चिंतन केलेलं त्याच्यामध्ये आत्मा एकटाच आहे का? आत्मा अतिरिक्त दुसरी वस्तूच नाही. आत्मा एकटाच आहे, एकम एव अद्वितीय का? आत्म्याशिवाय दुसरी वस्तूच नाही का? आत्मा एकम एव अद्वितीय याचा अर्थ आत्मा स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे का? आत्म्यावातून दुसरी वस्तूच नाही त्याला भेद करणारी. मी काय सांगतो, दोन्हीपैकी कोणतं एक सांगा ना. हा, दोन्ही बरोबर आहे असं म्हणायचं. तर तुम्हाला कंटाळा आला सगळ्या वाक्याचा उच्चार करायचा आहे की नाही, म्हणून तुम्ही म्हटले की आत्मा सर मी कशाला म्हणू दोन्ही वाक्य एकत्र म्हणताच येईना म्हणून, आहे की नाही. तर आत्मा स्वगत सजातीय विजातीय भेदरहित एकमेवा द्वितीय असा आहे आणि त्याच्यामध्ये काय कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आणि पुन्हा तो कसा आहे? नित्य आहे. नाही, दुसरं सांगायचं होतं तो हा आत्मा काय आहे? एकच आहे. आत्मा एकच आहे, स्वगत सजातीय विजात एकम एव अद्वितीय. आता दुसरी गोष्ट आहे, मग हे जगत वगैरे दुसरा पदार्थ नाही का? आहे, पण तो कोणत्या सत्तेतला आहे? प्रातिभाषिक सत्तेतला आहे. प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ. आत्म्याची सत्ता कोणती आहे? पारमार्थिक. पारमार्थिक म्हणजे जी तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही. प्रातिभाषिक म्हणजे काय? ब्रह्मज्ञाना वाचून जिचा बाध होतो. स्वप्नातला बाध व्हायला
ब्रह्मज्ञान पाहिजे का? जागं झाले की ते पदार्थ जातात. आणि जागृतीतले पदार्थ काय? त्याला व्यावहारिक सत्ता आहे. जागृतीतल्या पदार्थांना व्यावहारिक सत्ता आहे, स्वप्नातल्या पदार्थांना प्रातिभाषिक सत्ता आहे. रज्जू सर्प वगैरे भ्रमातल्या पदार्थांना प्रातिभाषिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तेतले पदार्थ कोणाला म्हणतात? ज्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही, आहे की नाही? आता जागृतीतल्या पदार्थाचा कधी बाध होईल? जेव्हा ब्रह्मज्ञान होईल तेव्हा ते खोटे ठरतील. मग त्यावेळेला सत्ता 2 राहतील का 3 राहतील? हां, त्यावेळेस सत्ता काय राहतील? म्हणायचं झालं तर किती राहतील? 2 राहतील. आता प्रातिभाषिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता काय होतील? 1 होतील. दोन्ही मिळून. कारण आता ब्रह्मज्ञान झाल्यावर ते सुद्धा काय ठरलं? कल्पित. आणि स्वप्नातले पदार्थ तर कल्पित आहेच आहे. दोन्ही मिळून काय? कल्पितच. मग स्वप्न आणि जागृतीमध्ये काय अंतर आहे का? अंतरच नाही, काहीच अंतर नाही. जसं स्वप्न तसंच जागृती. हे खरं का ते खरं? दोन्हीही खोटे, आहे का? हे खरं म्हणजे जागृती खरी का स्वप्न खरं? दोन्ही खरं. त्याच्यात थोडा फरक का? येतकिंचितही फरक नाही. ज्ञान झालं तर येतकिंचितही फरक नाही. जोपर्यंत आपण शिकतो तोपर्यंत फरक आहे. अज्ञान कालामध्ये ब्रह्मज्ञाना वाचून त्यांची निवृत्ती होत नाही, एकाची ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती होते. म्हणून 3 सत्ता सांगितल्या. 3 सत्ता सांगण्यात तात्पर्य आहे का 2 सत्ता सांगण्यात तात्पर्य आहे? बोला ना. नाथ महाराज तर असं म्हणतात की सत्ता धन्याची गेजी मायबाप. एक सत्ता सांगण्यात आहे. पण तुम्हाला आम्हाला प्रतितीला येते म्हणून त्याची संगती प्रातिभाषिक सांगायची. आता ही जे तुमच्या आमच्या बुद्धीत ह्या सत्ता आहेत का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सत्ता आहे? बुद्धीच्या ठिकाणी का आत्मेच्या ठिकाणी हे भाव आहे? आत्मा कधी म्हणतो का माझं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचा अज्ञान जेव्हा होतं तेव्हा भ्रम होतो? का भ्रमातले पदार्थच त्याला माहीत नाही? का भ्रमाचं कारणही माहीत नाही? सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान हे भ्रमाचं कारण आहे. हे आत्म्याच्या ठिकाणी का तुमच्या आमच्या मस्तिष्कात आहे? मस्तिष्कात आहे. मग आणि वेदांताचा सिद्ध सामान्य आणि विशेष जाणणे येथ महादोष. दुसऱ्या अध्यायात आहे का? 5व्या 10व्या अध्यायात विभूती योगामध्ये सामान्य आणि विशेष असं म्हणायला गेलं ना, हा सगळ्यात महान दोष आहे असं माऊली सांगतात. सामान्य आणि आत्मा काय म्हणतो? सामान्य आणि विशेष हे सुद्धा म्हणत नाही आत्मा. ज्याला समजूत चांगली पटत चालली ना त्याची बुद्धीच म्हणते, ऐक नाही. हे सुद्धा आत्मा म्हणत नाही. सामान्य आणि विशेष जाणणे हे महादोख किंवा जाणणे हे महादोष. पुढं सामान्य आणि विशेष किंवा दुसरे ना तरी माझ्या ठाई सामान्य विशेषाची गोठी नाही. असं सामान्य आणि विशेष ही गोष्ट कोणा नाही? माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. अशी पण होईल. सामान्य विशेष दोन्ही माझ्या ठिकाणी नाही, ऐके नाही. आपण नेहमी उदाहरण पाहतो त्याला सामान्य विशेष हे दोन्ही माहीत नाही. मग असा जो आत्मा आहे, वेदांत जेव्हा आत्मस्वरूपाचं कथन करतं तेव्हा ते सामान्य स्वरूप आणि विशेष, सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असं आत्म्याचं चिंतन करतं का आत्माच्या ठिकाणी सामान्य आणि विशेष भावरहित आहे असं सांगतं? आत्मा तत्वता काय आहे? सामान्य विशेष भावरहित आहे. हा वेदांताचा काय आहे? सिद्धांत. आणि तुम्ही जर म्हणायला लागले की आत्म्याचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञानामध्ये हे पदार्थ किंवा अहंकारादी अनात्म पदार्थाचा किंवा बंधाचा अध्यास घडतो असं जर तुम्ही म्हणायला लागले तर याचा अर्थ आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आहेत की नाही? आणि मग तुमचा सिद्धांत काय आहे? आत्मा हा सामान्य विशेष भाव विवर्जित अशा निर्विशेष अशा प्रकारचा आत्मा आहे. या सिद्धांताची हानी होईल की नाही? मग तुम्हाला हा मागं घ्यावा लागेल की नाही? काय सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान हा पक्ष मागं घ्यावा लागेल की नाही? अर्थात मग जर सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान हे जर सिद्ध केलं नाही तर तुम्हाला अध्यासाची सिद्धी करता येईल का? कारणाध्यास सिद्ध करता येणार नाही. कारण कोण आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञानात मुळे अध्यस्त ठरत नाही आत्मस्वरूपावर. कारण अज्ञान आणि ज्ञानरूप आत्मा यांचा परस्पर अत्यंत विरोध असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही जे सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असेल तर कारणाध्यास घडतो, आहे की नाही? बरोबर आहे ना? तर याचंच काय होईल? तुम्हाला सिद्धांताची असिद्धी होईल. बरोबर आहे ना? असं सांगतो. त्याप्रमाणे
वेदांत मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवतच नाही. कारण आत्मा ज्ञानरूप म्हणजे प्रकाशरूप आहे आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंधकाररूप आहे, म्हणून त्यांचा परस्पर विरोध आहे. अशा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणावे. आता एवढे करून तुम्ही आग्रहाने म्हटले नाही सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे असं जर म्हटले तर आत्मा निर्विशेष म्हणजे सामान्य विशेष भावरहित आहे या वेदांत सिद्धांताची हानी करणे होय. आत्मा कसा आहे? निर्विशेष. निर्विशेष या शब्दाचा अर्थ केवळ त्याच्यात विशेष आहे असं नाही. सामान्य शब्दाच्या सापेक्ष त्याला काय म्हणतात? विशेष. किंवा विशेषाच्या सामान्य काय म्हणतात? विशेषाच्या सापेक्ष त्याला काय म्हणतात? सामान्य. पण तो निर्विशेष आहे. मग जर त्याच्या ठिकाणी विशेष भाव नाही तर अर्थात विशेष कोणाच्या सापेक्ष आहे? सामान्य. मग आत्मा निर्विशेष आहे म्हणण्याचाच अर्थ काय होतो? आत्मा हा सामान्य विशेष भाव रहित आहे आणि हा वेदांताचा काय आहे? परम सिद्धांत आहे आणि या सिद्धांताची हानी होईल. आता वरील विवेचनावरून एवढं विवेचन करून काय सिद्ध केलं ते सांगतात. वरील विवेचनावरून आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळे आत्म्याचे अर्थात ब्रह्माचे ठिकाणी बंध अध्यासरूप आहे हे म्हणणे संभवत नाही. आता एवढा आत्म्याच्या ठिकाणी जर बंधाचा अध्यास व्हायचा असेल तर कारण सामुग्री पाहिजे. म्हणजे कार्यरूपाने बंधाचा अध्यास होण्यासाठी सामुग्री पाहिजे आणि कारण रूपाने बंधाचा अध्यास घडण्यासाठी म्हणजे अज्ञानाची सिद्धी होण्यासाठी सुद्धा काय पाहिजे? सामुग्री. कारण अध्यास होण्यासाठी सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असेल तर या ठिकाणी कारणाध्यासाची सिद्धी होईल. परंतु स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धीच होत नसल्यामुळं या ठिकाणी कारण जे अज्ञान ते आत्म्यावर अध्यस्त आहे असं म्हणता येणार नाही. आणि एवढंही करून दसमुसळेपणाने तुम्ही जर आग्रह धरला अज्ञान हे आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे तर तुमच्या आत्म्याचं वास्तव स्वरूप जे वेदांतात वर्णन केलेलं आहे ते आहे सामान्य विशेष भाव रहित म्हणजे निर्विशेष. त्या आत्मा निर्विशेष म्हणजे सामान्य भाव आणि विशेष भाव विवर्जित आहे या तुमच्या सिद्धांताची हानी केल्यासारखं होईल असं सांगितलं आतापर्यंत. आता हे सगळं विवेचन कशासाठी केलं त्याचं स्पष्टीकरण आता करतात खालच्या परिच्छेदात. वरील विवेचनावरून आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळे आत्म्याच्या अर्थात ब्रह्माच्या ठिकाणी बंध अध्यासरूप आहे हे म्हणणे संभवत नाही. बंध हा आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे असं तुम्हाला म्हणताच येणार नाही. कारण नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तुसिद्धी. तुम्हाला जर ह्या कारणाध्यासाची सिद्धी करायची असेल तुम्ही प्रतिज्ञा केली कारण अध्यस्त आहे कार्य अध्यस्त आहे एवढं म्हणण्याने होईल का? प्रमाण आहे का त्याला? युक्ती आहे का? श्रुती नाही, युक्ती नाही, अनुभव नाही आणि तुम्ही मात्र म्हणतात का हे अध्यस्त आहे. तुमच्या म्हणण्याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही. प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर अध्यस्त नसेल तर सत्यच असतो. आता अध्यस्त नाही आणि प्रत्यक्ष प्रतीतील अहंकार आदी अनात्म पदार्थाचा बंध हा आपल्याला प्रत्यक्ष दुःख देतो की नाही? अहंकारादी हे कार्याध्यासात येतात ना. अहंकारादी अनात्म पदार्थ कार्याध्यासात येतात आणि ते साक्षात काय होतात? दुःखाला कारण. आणि त्या दुःखाचा अनुभव आपल्याला सर्वांना आहे की नाही? मग जर पदार्थ दुःखाला किंवा सुख दुःखाला साक्षात कारण होत असतील तर ते पदार्थ आणि मिथ्या तर ठरत नाही. मग मिथ्याच्या विरुद्ध कोणता पदार्थ आहे? सत्य. नित्यच्या विरुद्ध कोणता आहे? अनित्य. किंवा अनित्याच्या विरुद्ध कोणता आहे? नित्य. ग्राह्याच्या विरुद्ध काय तुम्हाला विचारलं तर त्याज्य. सुखाच्या विरुद्ध काय आहे? दुःख. असे जसं आहे जोडी तर हा बंध तर अध्यस्त नाही असं आम्ही ठरवलं की नाही? मग बंध अध्यस्त नाही. जर एखादा पदार्थ अध्यस्त नसेल तर दुसरं त्याचं स्वरूप काय आहे? तीनच पदार्थ आहे. वंद्यापुत्रासारखा असत तरी असेल तुच्छ आहे की नाही? नाहीतर एक तर काय असेल? सत्य असेल. बरोबर ना? काय नाहीतर मिथ्या असेल. पण मिथ्या तर नाही. प्रतीतीला येतो म्हणून त्याला असत असंही म्हणता येत नाही वंद्यापुत्राप्रमाणे. अर्थात तो पदार्थ कोणत्या कोटीतला आला? सत्कोटीतला आला. म्हणजे तो पदार्थ अहंकारादी अनात्मबंध सत्य आहे असंच मानावं लागेल. याचं खरं कारण काय माहिती आहे का? आता पुढं तर सिद्ध होणारच आहे. झोपले नाही तर एकदम चांगलं सिद्ध होईल. झोपले तर झोपेत सिद्ध होईल. पण सिद्ध झालं की नाही हे सुद्धा कळणार नाही.
प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर आद्यस्त नसेल तर सत्यच असतो. प्रत्यक्ष जर एखाद्या पदार्थाची प्रतीती तर होते आणि तो पदार्थ मिथ्या आहे असं सिद्ध होत नसेल तर तो पदार्थ अर्थातच सत्य आहे असं आपण मानलं पाहिजे. सत्य असतो. याचं कारण काय बरं? ह्या बिचाऱ्याला अजून हे 3च पदार्थ माहिती आहेत. कोणते? एक सत्य, बरोबर आहे ना. दुसरा पदार्थ काय आहे? मिथ्या. मिथ्या म्हणण्याचा खरा अर्थ काय आहे हे त्याला कळत नाही. त्याला काय होतं? प्रतीतीला येतो ना, आणि जे जे प्रतीतीला येतं ते मिथ्या कसं म्हणायचं? मिथ्या अर्थ, शब्दाचा अर्थ तो काय करतो? प्रतीतीला येतो म्हणून तोही पदार्थ सत्यच असला पाहिजे, तो मिथ्या ठरवून देत नाही. एक सत्य पदार्थ एक मिथ्या म्हणतो, पण त्याला मिथ्या म्हणावता काय नाही, तो वंध्यापत्राप्रमाणे असत आहे असं त्याला वाटत नाही, कारण त्याला प्रतीती येते. आणि पूर्व पक्षाला काय वाटतं? हा पदार्थ जर सत्य म्हणतो, असा जर सत्य असला, सत्य पदार्थाचा तिन्ही कालात बाध होत नाही. रज्जूवर बसलेल्या सर्पाचा बाध होतो की नाही? मग याला सत्य म्हणता येईल का? नाही. हा काय म्हणतो? मग याची प्रतीती काय येते? जर तो पदार्थ मिथ्या आहे तर आम्हाला त्याची प्रतीती काय यावी? पूर्व पक्षात आणि सिद्धांत पक्षात वाद एवढाच आहे. पूर्व पक्ष काय म्हणतो? जर हा पदार्थ मिथ्या आहे तर आम्हाला दिसावा का? आहे की नाही? बाबा सांगत असा. आणि तो काय म्हणतो? या ठिकाणी सिद्धांत पक्ष काय म्हणतो? मग हा जर पदार्थ सत्य आहे, मिथ्या नाही, तर अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर हा जातो कुठं? खास सिद्ध का होत नाही? सिद्धांताचं म्हणणं आहे की अधिष्ठानाच्या ज्ञानापुढे टिकत नाही, आणि हा म्हणतो दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणजे प्रतीतीची संगती याला यथार्थ रीतीनं कळत नाही. एक जगामध्ये मिथ्या म्हणून ज्याला म्हणतात तो पदार्थ सतही नाही, असतही नाही, सदसतही नाही. तो सदसताहून विलक्षण, अनिर्वचनीय, भ्रमात्मक किंवा मिथ्या असा पदार्थ आहे. आता हे मिथ्यात्व जे त्याला जेव्हा 6व्या तरंगापर्यंत होईल चिंतन, तेव्हा मिथ्या शब्दाची शक्ती काय आहे हे त्याच्या लक्षात येईल. तोपर्यंत येणार नाही. आपल्याला आलेली आहे. तर आता सांगतात की प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर आद्यस्त नसेल तर सत्यच असतो. या नियम त्याला काय करायचे? हा कोण आहे? पूर्वपक्ष जो आहे ना, हा आहे कर्मठ, पूर्वमीमांसक. त्याला काही झालं तरी ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असं सिद्ध होऊ द्यायचं नाही. त्याला मोक्ष कशाने झाला पाहिजे? कर्माने झाला पाहिजे. पण ज्ञानाने मोक्ष सिद्ध कधी होईल? जर जगत आद्यस्त ठरेल तर. मग जगत आद्यस्त ठरू दिलं नाही म्हणजे ज्ञानाने मोक्ष होणार नाही. मोक्ष तर सर्व जीवांना अपेक्षित आहे. आपण सांगितलं सगळे त्याच्या अधिकारी पण आहेत, विषय पण सिद्ध होतो आणि प्रयोजन पण सिद्ध होतं. अर्थात प्रयोजन मुमुक्षु मात्र सगळे आहेत, आणि मुमुक्षु सगळे असूनही जर या मोक्ष प्रयोजन जर तुमच्या ग्रंथाने सिद्ध होत नाही, अर्थात तो बंध कसा आहे? सत्य आहे. मग सत्यबंधाच्या निवृत्तीसाठी काय करू? असं तूच काय करशील? आमच्याकडे शरण येशील किंवा ये, आणि काय म्हण? कार्पण्य दोषोप हतस्वभावा यत् श्रेयाशान निश्चितम ब्रूहि तन्मे. ज्यांनी माझं कल्याण होईल ते सांगा. मग आम्ही म्हणत बस बैठकीला, ऐक नाही, तुला मोक्षच पाहिजे ना, मग मोक्ष कसा मिळेल हे तुम्हाला आम्ही सांगतो. मग याचं शिष्यत्व यांनी शिष्यत्व पत्करलं नाही उत्तर मीमांसकांनी किंवा उत्तर पक्षांनी. पण हा म्हणतो की आता तुझं सगळे तुमची इमारत कशावर उभी आहे? जगत आद्यस्त ठरण्यावर. ती कोलमडली की नाही? जसं वाळूच्या पाया आहे आणि त्याच्यावर इमारत बांधली, ती भक्कम राहील का? तसं पूर्व पक्षाच्या दृष्टीनं का, बरोबर ना? त्यात तो हाच दृष्टांत दिला आचार्याने की वाळूवर तुम्ही मोठी 3 मजली बिल्डिंग बांधलेली आहे, ती टिकणार आहे का? तशी तुमची वेदांत शास्त्राची बिल्डिंग, सगळी इमारत कशावर उभी? जगताचं आद्यस्त. पण तेच युक्तीपुढे टिकलं नाही, श्रुतीपुढे टिकलं नाही, अनुभवापुढं टिकलं नाही. श्रुती, युक्ती आणि अनुभव यांनी तुमचं म्हणणं खंडित झालं. काय? मग तो म्हणतो झालं खरं, पण मोक्षाची सर्वांना इच्छा आहे, त्याची वाट काय? तो म्हणतो काय वाटत तू? त्याला हे काय तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आता तू आम्हाला शरण ये, आम्ही तुला त्याचं व्यवस्थित मोक्ष, तुला ज्याला म्हणतात ना दुःखाची अत्यंत निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती, असा जो मोक्ष आहे तो मोक्ष कर्मानी होईल. आता कर्मानी कसं काय मोक्ष होईल? यत् कृतकम तद अनित्यम. जे कर्मानी प्राप्त होतं ते कसं असतं? अनित्य. आम्हाला माहिती आहे तुझ्या मनात काय काय आहे, हे सगळं माहिती आहे. सगळं तू एकदा आमचं सगळं प्रवचन ऐकलं की तुला याच्याविषयी कोणतीही शंका राहणार नाही. असं कोण म्हणतो? असं कोण म्हणतो?
बोला, असं कोण म्हणतं? असं कोण म्हणतं? पूर्व पक्ष म्हणतो. असं कोण म्हणतो? पूर्व पक्ष म्हणतो. सिद्धांत्याला तुझं जग आद्यस्त नाही याचाच अर्थ ते काय आहे? सत्य आहे. आता सत्य असणारा जो अहंकार आदी अनात्म पदार्थ किंवा जगत किंवा कारणासहित जगत निवृत्ती रूप असणारा जो मोक्ष, तर तो कसा प्राप्त होईल याचा उपाय मी तुम्हाला सांगतो. आणि तो उपाय ज्ञानाचा नाही. तू काय आतापर्यंत म्हणत होता? ज्ञाने विने एके उपाय करीशी जितुके तितुका गुंफिशी अधिके रुखी ये. अरे गुंफत नाही, उलट ज्ञानाचा जितका जितका तू आधार घेशील तितका तितका गुंतत कोण जाशील? तूच गुंतत जाशील. तुला सुटायचं असेल तर ह्या कर्माच्या कचाटातून सुटायचं असेल तर त्याला साधन कोण आहे? कर्मच साधन आहे. पण ते कसं कर्म करायचं त्याची युक्ती आहे, आहे की नाही? लोखंड आहे, लोखंड कापायचं म्हणलं साधारण गोष्ट आहे का? हां, तर लाकडी करवतीनं ते कापता येतं, आहे की नाही? त्यासाठी हां कधीच कापता येणार नाही, पण त्याला कापता येतं की नाही? लोखंडाचीच करवत घ्यायची आणि त्यांनी काय करायचं? लोखंडच कापायचं. तसं युक्तिपूर्वक जर कर्म केलं तर कर्माच्या बंधातून तुमची मुक्तता होईल, असं कोण सांगतो? पूर्व पक्ष सांगतो. बरोबर आहे ना? मग आता तो पुढे सांगणार आहे बघा. आपलं हे झालं का सर्व? शेवटचं राहिलं. आता ज्याप्रमाणे सर्पाध्यास होण्यास अधिष्ठान रज्जूचे आपलं या नियमाप्रमाणे अहंकारादी संसार अध्यासरूप नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून तो सत्यच आहे. सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही हे सर्वसंमत आहे. जर सत्य पदार्थ असला तर ज्ञानाने कधी निवृत्ती होत नाही. पदार्थ मिथ्या असला तर ज्ञानाने निवृत्ती होती. अरे तुझंच असं झालंय की तुला रज्जूवर काय झालेलं आहे? सर्पाचा भ्रम. रज्जूवर सर्पाचा भ्रम हे कोणाचं उदाहरण आहे? नेहमी वेदांताचं उदाहरण आहे. ते पूर्वमीमांसक त्याला टोचतात, त्या दोन्ही एकमेकाला अशा प्रकारचं उदाहरण देतात. पण खरा हा पूर्वमीमांसकच त्यांना म्हणतो, अरे बाबा रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला, रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला तर रज्जूच्या ज्ञानाने तो काय होईल? निवृत्त होईल. आणि समजा जरी त्याला सत्य वाटला, रज्जूवर सर्प आहे असं त्याला सत्य वाटलं आणि समजा तो त्याच्यातून दोरी समजून चालून गेला तरी त्याला काय होईल का? नाही. पण जर समजा एखाद्याला सर्पावरच रज्जूचा भ्रम झाला, सर्पावर, तर काय होईल? त्याला सर्पदंश होईल, आहे की नाही? प्राणाला मुकावं लागेल. तसं जगत सत्य असताना मिथ्यात्वाचा तुलाच काय झालेला आहे? भ्रम आहे, आहे की नाही? जर असं म्हणून, बरोबर ना, तो जर रज्जूवर भासलेला सर्प जो आहे तो जर तू समजा मिथ्या समजला तरी ठीक आहे, आणि एखाद्याने सत्य समजला, रज्जूवर भासलेला सर्प सत्य समजला, काय हानी होईल का? पण मिथ्या असणारा आपलं काय सत्य असणारा सर्प त्याला जर कोणी रज्जू समजलं तर काय होईल? त्याची हानी होईल. तसा सत्य असणारा जो बंध तो जर काही ज्ञानाने निवृत्त होईल असं म्हणून जर तू कर्म करणार नाहीस आणि ज्ञान मार्गात प्रवृत्त होशील तर तुझी तशा प्रकारची गती होईल असं त्याला समजावून सांगतो. त्याच्याविषयी त्याला काय आहे? अपार दया आहे पूर्वमीमांसकाला. अहंकारादी संसार अध्यासरूप नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून तो सत्यच आहे. अध्यास कसा नाही हे आतापर्यंत सांगितलं. कारणाध्यासाची किंवा कार्याध्यासाची सामुग्री जुळत नाही याचाच अर्थ तो पदार्थ कल्पित किंवा मिथ्या नाही. मिथ्या नसेल तर तो पदार्थ काय असतो? प्रतीतीला येतो आणि मिथ्या तर सिद्ध होत नाही, अर्थात तो पदार्थ सत्य असतो. आणि सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही हे सर्वसंमत आहे. सगळ्यांना माहिती आहे रज्जूवर सर्पाचा भ्रम असला तर ज्ञानाने निवृत्त होतो. पण जर खरोखरचा सर्प असला तर तो सत्य सर्प असला तर तो काय कोणत्या ज्ञानाने निवृत्त होईल? त्याला मंत्रतंत्र तरी केलं पाहिजे किंवा भालाभरतीचा उपयोग केला पाहिजे, अर्थात तो क्रियेने त्याची निवृत्ती होते. ज्ञानाचा तिथं काही उपयोग नाही. ते ज्ञान त्या ठिकाणी निष्फल आहे की नाही? व्यर्थ आहे. व्यर्थ आहे का कदाचित अनर्थ करील? उलट अनर्थ करील. उपयोग तर काही झाला नाहीच नाही, पण कर्म करण्याचं सोडून दिलं आणि कर्म करण्याचं सोडून दिल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं? त्याला
प्रत्यवाय नावाचा दोष लागून तो अनर्थात पडला, नरकाधिकांना त्याला जावं लागेल. म्हणून हे आपले जरी आपल्या वेदामध्ये एवढे पक्ष आहे, पण सगळ्या पक्षात सर्वात मोठा पक्ष आहे पूर्वमीमांसकाचा. आणि त्यांनी इतकं जीवन समर्पण केले त्या कर्मविपाकाच्या सिद्धांताला. त्यांनी ईश्वर मानला नाही, तो ईश्वराची असिद्धी आहे असं म्हणतो. अरे जीवाच्या कर्माने सर्व काही होतं, जसं कर्म करील त्याप्रमाणे त्याला ते अदृष्टच सगळं फल देतं. त्याला ईश्वराची मध्ये ईश्वर कोण आहे म्हणतो, बीच में चांद भाई, ईश्वराची काही गरजच नाही म्हणतो, सगळं जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे फलं मिळतात असं सांगतात. आजच्या काळात हे ना विवेकानंदांच्या मताप्रमाणे सर्व लोक वेदांताच्या चर्चा करतात आणि त्यांना कर्म करण्याची युक्ती साधत नाही, त्यामुळे त्यांना समाधान प्राप्त होत नाही. याचा म्हणून ते म्हणतात आजच्या काळात वेदांताचे फार मोठमोठे सिद्धांताचे धडे गिरवण्यापेक्षा लोकांना निष्काम कर्मयोग कसा करायचा हे सेवा कशी करायची हे सांगितली पाहिजे. आपण जरी मोठमोठ्या वेदांताच्या गोष्टी केल्या तर प्रत्यक्ष सेवेमध्ये आपण कमी पडतो. यावर जर आत्मा तुमचा असंग निर्विकार आहे म्हणून तुम्ही कर्माचा त्याग केला तर आत्म्याचं काही बिघडेल का? बिघडत नाही. आणि केल्याने बिघडतं काही त्याचं? मग त्या ठिकाणी जर तुम्ही शास्त्रविहित कर्माचं आचरण केलं आणि पुन्हा तत्वज्ञान संपन्न असलं तर तुमच्या जीवनात काही सोन्याला सुगंध आहे, चंदनाला फळ आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून कर्माचा समन्वय ज्ञानाबरोबर सुद्धा आहे. स्वामी महाराज म्हणतात की स्वामी महाराज म्हणायचे की ज्ञान असेल आणि त्याला व्यवहार म्हणजे वेदविहित कर्माचाराची जोड नसेल तर ते ज्ञान रंडक आहे. म्हणजे जसं एखादी विधवाबाई विधवे काही देवी रांडवेने जेवी शृंगार केला, प्रेमेविनं झाला ज्ञानी तैसा, त्याला भक्ती म्हणतो. ते भक्ती वगैरे नाही, आम्ही ज्ञानी. तू म्हणतात तू ज्ञानी आहे, पण कोणता ज्ञानी? विधुर. तुझी बायको मिलेला पुरुष जसा असतो तसा तू रंडका असं म्हणतात, किंवा ती जी विधवा स्त्री आहे असं त्याला म्हणतात. म्हणजे व्यवहारची जोड असली पाहिजे. ज्या व्यवहाराला आपलं ज्या ज्ञानाला व्यवहाराची जोड नाही ते ज्ञान जे ते अधुरे आहे असं सांगतात. स्वामी काशिकानंदांनी पण स्थितप्रज्ञ दर्शनामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही हे सर्व संमत आहेत. दुःखरूपी संसाराची निवृत्ती व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. पण सर्वांची एक इच्छा आहे. मुमुक्षु कोण आहेत? सर्वजण मुमुक्ष आहेत. सर्वांना परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती ही सर्व जीवांना अपेक्षित आहे. आणि ती जी तुमची इच्छा आहे ती ज्ञानाने कधीही पूर्ण होणार नाही. अर्थात तुम्ही आमचं अनुसरण करा. कशी होईल ते आम्ही सांगतो. संसार बंध आध्यस्थ नाही म्हणून ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही. आता तुम्ही म्हणणार संसार बंधाची निवृत्ती करू, कशाने करू? अधिष्ठान ब्रह्माच्या किंवा आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने. परंतु या ठिकाणी ते कारणरूप असणारं जे अज्ञान आणि त्याचं कार्यरूप असणारा अहंकारादी अनात्म पदार्थांचा बंध हा सिद्ध होत नाही. अर्थात अधिष्ठान आत्म्याच्या किंवा ब्रह्माच्या ज्ञानाने या संसार बंधाची निवृत्ती होणं शक्य नाही. अर्थात वेदबोधित कर्मानुष्ठानानेच त्याची निवृत्ती करणे आवश्यक आहे. याला पर्याय एकच आहे. तुम्ही वेदातला उपनिषदाचा आधार घेता आणि ज्ञानाने मोक्ष होतो असं म्हणता, आहे की नाही? काय नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते असं तुम्ही पण म्हणता. किंवा काही दुसरं काही श्रुती एक ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानानेच कैवल्य मोक्षाची प्राप्ती होते असं घेता. परंतु असं होणं शक्य नाही. वेदातलाच भाग जो आहे तर तो वेदातला प्रथम भाग जो आहे तो कोणता आहे? कर्मकांडाचा. वेदात 3 कांड आहेत, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. हा वेदांती एककल्लीपणाने फक्त काय करतो? तत्वज्ञानाचाच आश्रय घेतो. ते म्हणतात असं एककल्लीपणाने राहणं हे काही तुमचं बरोबर नाही. म्हणून या ठिकाणी वेदाचं प्रामाण्य तुम्ही काय करता? वेदांनी सांगितलं एक, त्याचं तात्पर्य काही जाणत नाही आणि तुमच्या बुद्धीनंच काय करता? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्ष होतो, जगन्मिथ्यात्व ज्ञानाने मोक्ष होतो असं प्रतिपादन करतात. पण तो वेदाचा भाग काय? फार अल्प आहे. तत्वज्ञानाचा प्रत्येक वेदाची उपनिषद आहे ती फार थोडी मंत्रांनी युक्त आहे. वेदाचा अथांग असा भाग पडलेला आहे. आणि सगळा वेद काय आहे? आमनायस्य क्रियार्थत्वात्. सगळा आमनाय म्हणजे वेद हा क्रियाप्रधान आहे, म्हणजे कर्मपरक आहे. मनुष्य जीवनात कसं कर्म करावं हा सांगणारा आहे. आणि म्हणणे काय अनर्थक्यम अतदर्थानाम. आणि जे बाकीचा वेदाचा भाग आहे मग आमची उपनिषद सांगतात ही काय वेदाला सोडू नये का असं तुम्ही म्हणाल. पण त्याचं जैमिनी सूत्रकारांनी स्पष्ट लिहिलं की आमनाय यश क्रियार्थत्वात. आमनाय म्हणजे वेद हा सगळं कर्म सांगतो आणि काय आमनाय यश क्रियार्थत्वा
अनर्थक्यम, आणि बाकीचा जो भाग आहे ज्ञानकांडाचा हा अनर्थक्यम, हा अर्थविरहित आहे. कारण तद अर्थानाम, जर कर्माचं प्रतिपादन केलं का नाही, मग जे जे शास्त्र कर्माचं प्रतिपादन करत नाही ते सगळं शास्त्र काय आहे त्या ठिकाणी निष्फल आहे, असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही लोक मनानेच बुद्धीने काय म्हणतात, आता जीव आणि ब्रह्माचं ऐक्य हे काय वाच्यार्थाने घडत नाही, मग लक्षणा करावी लागते. लक्षणेचे पुन्हा प्रकार करतात. अजहद लक्षणेने होतं का नाही, जहद लक्षणेने होतं का नाही, मग जहद लक्षणा किंवा भागत्याग लक्षणा करता आणि तो काय करता सिद्ध करून देता. पण हे म्हणणं बरोबर नाही. वेदाने सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे. वेदाचा शब्द व्याकरणानुरूप त्याचा जो अर्थ सिद्ध होईल तोच घ्यायचा, असं लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ काढीत बसायचं नाही. हे वेदांती लोक आपल्या बुद्धीचे काय करतात, फवारे फक्त आहे की नाही, बुद्धीचे तुषार उडवतात आणि खरं जे आहे तत्व त्याला पारखे होतात. खरं तत्व आहे कर्मविपाकाचा सिद्धांत, असं कोणाचं म्हणणं आहे, ह्या जैमिनी सूत्राचं किंवा पूर्वमीमांसकाचं म्हणणं आहे. आणि ते म्हणणं आता जरी आपण ते पूर्वमीमांसेच्या इथं पाठीमागे धर्मवीर आचार्य आले होते, त्यांनी आम्हाला प्रत्येक सूत्रात वैशेषिक सूत्र, न्यायसूत्र, सांख्यसूत्र, वेदांत सूत्र, ब्रह्मसूत्र आम्ही काही सगळं ऐकलं नाही, पण सगळे सूत्र सांगितले. आणि त्यांनी जेव्हा ते पूर्वमीमांसेची पुस्तकं आणतो म्हणे आणि हे तुम्हाला शिकवतो म्हणे, साधारणपणे आपण जरा वरवर घेतलं तर 2 वर्षे लागतील म्हणणे. आणि ते खंड आणले 7, ज्ञानेश्वरी एवढे 7 खंड आहेत आपल्याकडे खाली अजून. आम्ही म्हटलं इथूनच राम काही नको आम्हाला. ते उत्तर काशीला चला, मग तिथं लवकर शिकता येईल. आम्ही उत्तर काशीलाही नको म्हटलं. आता त्याचा काय उपयोग आहे आपल्याला, यज्ञ याग करायचे का काय, पण आपल्याला कळून गेला आता यत्कृतकम तद अनित्यम, आणि त्याचा कशाला संग्रह, आम्हाला हे आकलन होत नाही किंवा कष्ट नको हे कशाला म्हणायचं. आम्हाला तर वेदांत शास्त्राचं महत्त्वाचं आहे, ते आम्ही केलं पाहिजे असं म्हणून आम्ही ते शिकलो नाही. तर त्याचं जरी आपण शिकलो नाही 7 खंड, तरी त्या 7 खंडाचं सगळं तात्पर्य पूर्वपक्षाच्या रूपाने पूर्वमीमांसेच्या ह्या विचारसागरामध्ये मांडणी केलेली आहे. म्हणून याच्यातली प्रत्येक प्रक्रिया पूर्वमीमांसकाचा विचार हा आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता अर्थात वेदबोधित कर्मानुष्ठानानेच त्याची निवृत्ती करणे शक्य अवश्य आहे. त्याची म्हणजे कोणाची, संसार बंधाची निवृत्ती ही कर्मानुष्ठानानेच होईल, दुसरं कशाने होणार नाही, असं सिद्धांत पक्षी म्हणतो. जागे आहे ना तुम्ही, मग लेट करंट का होईना पण उशिरा का होईना बरोबर सांगितलं आहे की नाही. अर्थात वेदानुबोधित कर्मानुष्ठानानेच त्याची निवृत्ती करणे आवश्यक आहे. म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ निष्फल आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाचं प्रतिपादन करणारा ह्या ग्रंथाचा केलेला जो आरंभ आहे, आतापर्यंत मंगलाचरणात आम्ही ऐकून घेतलं बघ, कोणाचंही लगेच अपमान करणं बरोबर नाही. म्हणून पुन्हा तुम्ही अनुबंध चतुष्टय सांगितला तेव्हा जिज्ञासेने काय काय सांगतात पाहू असं वाटलं, परंतु त्याच्यातही काही थोड्याशा शंका केल्या. 1-2च शंका आहे त्याच्यात. तुमचा ब्रह्म कसा आहे, भावाभाव रूप आहे, भावरूप आहे का, अभाव रूप आहे का, भावाभाव रूप आहे असं तुम्हाला विचारलं. त्याचंही तुम्ही ब्रह्माच्या भावरूपतेची सिद्धी केली. आणि दुसरं काय केलं, आणखीन एक शंका केली होती. कोणती, आणखीन एक कोणती शंका केली होती, प्रयोजनाच्या सिद्धीविषयी. नित्यप्राप्ताची प्राप्ती आणि नित्यनिवृत्ताची निवृत्ती कशी होईल, तर व्यवहार होऊ शकतो असंही तुम्ही सिद्ध केलं. आता काय झालं, आम्हाला जास्त शंका यायला लागल्या, तर तुम्ही काय केलं, त्याचं प्रयोजनाची सिद्धी केली, विषयाची सिद्धी केली, अधिकाऱ्याची सिद्धी केली. परंतु आम्हाला तुमचा ग्रंथारंभ हा निष्फल हे पहिल्यापासूनच माहीत होतं. मग आता आम्ही पण त्याच्या पुढे डोकं चालवलं आहे की नाही, आणि तुमचं खंडन केलं की नाही. कारण तुमची सगळी इमारत कशावर आहे आम्हाला अगोदरच कळलं की सगळं जग आद्यस्त ठरलं. तर पण आम्ही साधारण नाही, आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाही, जग आद्यस्त ठरवून दिलं नाही. अर्थात जर जगत सत्य असलं तर वेदबोधित कर्मानेच त्या ठिकाणी संसार बंधाची निवृत्ती होईल असं आम्ही आतापर्यंत सिद्ध केलं. आणि आम्हाला पहिल्यापासून वाटत होतं. तेव्हा ते म्हणतात काही असो ग्रंथारंभ हा काय झाला तुमचा निष्फल झाला. म्हणजे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, ऐक नाही. याच्या पुढे आता तुम्हाला एकच उपाय आहे, वेदबोधित कर्माने मुक्ती होईल. आणि त्यासाठी पहिलं सूत्र आहे आमना यश्य तदर्थ काय क्रियार्थत्वात. हे सगळा वेद हा कर्मपरक आहे आणि अनर्थक्यम अतदर्थानं.
अतदर्थ म्हणजे त्या वेदाचे जे विषय आहेत त्या विषयाला सोडून म्हणजे कर्मविषयाला सोडून ज्यात कोणताही मंत्र असला आणि तो कर्मपरक नसला तर त्या मंत्राला काही अर्थ नाही, अनर्थ निष्फल अशा प्रकारचा तो मंत्र आहे. मग निष्फल आहे म्हणजे वेदाचं जर तुम्ही महत्त्व कमी केलं तसं नाही. ते म्हणतात की तो वेदात काही भाग जो आहे त्यांनी सांगितलं की अर्थवादाचा काही भाग आला आहे, काही वेळेला वेदांताची त्यांनी निंदा केली आणि कधी वेदामध्येच आलं की नाही अहम ब्रह्मास्मी, आणि ज्या मनुष्याला ब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होतं तर त्या मनुष्याला काय होतं विदेह कैवल्याचे म्हणजे सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो, तो सम्राट भवती आनंदाचा सम्राट होतो अशी अहो ते म्हणे ते फक्त काय आहे की अर्थवादात्मक वाक्य आहेत. म्हणजे एखाद्याने त्या ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्न करावेत असंच आणि तेच त्याचं साधन आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. तर कसे अर्थवादातले वाक्य, अर्थवाद कशाला म्हणतात, निंदा निंदितुम नाही निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतो. कर्माची हे करण्यासाठी कर्माने ज्यावेळेला तो स्वर्गामध्ये जातो तर त्यावेळेला त्या ठिकाणी असा उपचार केला आहे की त्याला काय इथलं ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान, ब्रह्मज्ञान नाही सांगायचं, कर्माचं यथार्थ ज्ञान आणि त्या ज्ञानाने त्याला मोक्ष प्राप्त होतो असं सांगायचं. अर्थवाद आहे हा. त्या ठिकाणी तिथं जवळ आलेली जी वाक्ये कर्माच्या जवळ ज्ञानाची वाक्य आली तर ज्ञान श्रेष्ठ नाही घ्यायचं, त्या कर्माचा त्या ज्ञानाचा संबंध कोण आहे, त्या कर्मविषयक असणारं जे ज्ञान असा अर्थ घ्यावा असं सांगतात. अजून एक सूत्र आहे पण मला काय आठवेना, महत्त्वाचं सूत्र आहे. आता एवढं लक्षात आलं ना, संसार बंध अध्यस्त नाही म्हणून ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही. अर्थात वेदबोधित कर्मानुष्ठानानेच त्याची निवृत्ती करणे आवश्यक आहे म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ निष्फल आहे. आता कर्म हेच मोक्षप्राप्तीचं साधन आहे असं सांगतात. आता कारणाध्यासाचा असंभव, कार्याध्यासाचा असंभव आणि कर्माने मोक्षाची प्राप्ती अशा प्रकारचा विषय सांगतात. राहून द्यायचं का?